लावूया आणि आपल्या नित्याच्या वाङ्मयीन सेवेला सुरुवात करूया. नाथ भागवतातला 9वा अध्याय आपला काल आपण सुरू केला सज्जनो. या 9व्या अध्यायाअंतर्गत काल आपण पाहत होतो की या अध्यायामध्ये नाथ महाराजांनी आपल्या सद्गुरूंना इंद्राची रूपक देऊन, इंद्र किंबहुना इंद्रापेक्षाही माझा सद्गुरू कसा श्रेष्ठ आहे अशा प्रकारचं वर्णन नाथांच्या प्रेमापोटी, नाथांच्या कृतज्ञतेपोटी, नाथांच्या म्हणजे सद्गुरुनाथांच्या महात्म्याविषयी हे सगळं वर्णन इंद्र या पदाला धरून केलेलं आहे. इंद्रामध्ये असं काय आहे म्हणून त्याच्याबरोबर तुलना करावी असा प्रश्न आपल्या सामान्यच्या मनामध्ये येऊ शकतो. काहींच्या येणार नाही, पण काहींनी सांगितल्यावर काहींच्या मनामध्ये म्हणजे माझ्या मनामध्ये पण निर्माण होतं. सामान्यतः असं आहे की जगामध्ये चमचमणारं लखलखणारं जे असतं मुळातच त्या महामायेनीच परमात्म्याची शक्ती असलेली महामाया आणि त्या गुणमयी मायेने निर्माण केलेल्या इतक्या मोठमोठ्या गोष्टी माणसाला, या सामान्य जीवाला आकर्षून घेतात. त्याचं उगीच मोठेपण वाटत असतं, नाही का? आत्ता जर आपल्याला कोणाला परीस मिळाला तर केवढा आनंद. म्हणजे माझ्या इतका जगात कोणी श्रेष्ठ नाही हे मला जाणवेल, पण त्या परिसाच्या उपमेपेक्षाही किंवा परिसाचे समर्थानी सद्गुरूंच्या स्तवनामध्ये किंवा सद्गुरू समासामध्ये आता सद्गुरू वर्णवेना वगैरे इथपासून सुरुवात केली. मग त्याला एक वेगवेगळ्या उपमा दिल्या आणि त्या जगातल्या सगळ्यात मोठ्या गोष्टी ज्या आपल्याला प्रपंचामध्ये वाटतात, ज्याचं आपल्याला निरतिशय आकर्षण असतं किंवा ज्याचं मोठेपण आपल्याला जाणवतं, पण दृश्य विश्वातल्या सगळ्याच गोष्टी अशाश्वत आहे हे पटवून देण्यासाठीचा एक मुद्दा तोही सकल संतांच्या लक्षात आहे, नाथांच्याही तो लक्षात आहे. इंद्र म्हणजे देवांचा राजा, त्याची स्वर्ग ही नगरी, त्याचं अमरावती हे शहर, त्याची राजधानी ती. त्या इंद्राच्या दरबारामध्ये काय कमी आहे किंवा इंद्राच्या जीवनामध्ये सर्वोच्च मानवी सुखाच्या घटना असतात आणि त्याच्यामुळे तो देवांचा राजा झाला बाबा. हे जे त्याचं मोठेपण माणसाला आकर्षून घेतं किंवा त्याच्या मनात एक दिव्यतेचं स्थान निर्माण करतं, अशा सगळ्या दिव्य, भव्य आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या गोष्टी सुद्धा जेव्हा चराचरामध्ये अवधूताला पाहायला मिळाल्या, त्या सगळ्यांकडनं आपल्याला काय घेता येतं? मूळ दृष्टिकोन एवढाच आहे की या सगळ्यांकडे पाहून माझा सद्गुरू परिसाचं महात्म्य काय की ते लोखंडाला सोनं होतं, पण ते म्हणले आमचे सद्गुरू त्याच्यापेक्षा वेगळे नाही का? म्हणजे लोखंड असणं हे गरजेचं आहे, तेव्हा त्या परिसाचं सोनं, परिस त्याला स्पर्श झाल्यावर त्याचं सोनं होईल असं जे सांगितलं जातं. पण सद्गुरू परिसापेक्षाही जेव्हा मोठा धरला जातो आणि मग आपल्याला त्या परिसाचा एक खुजे पण लक्षात येतात. किंबहुना मी असं म्हणेन की नाथांना आपल्याला हे पटवून द्यायचं की जगातल्या सर्वोत्कृष्ट असलेल्या गोष्टी सुद्धा त्या सच्चिदानंद स्वरूपासमोर, त्या ब्रह्मपदाबरोबर किंवा सद्गुरु पदाबरोबर येऊ शकत नाही. हे अत्यंत आढळ असं एक पद आहे. विषय सद्गुरूंचा असल्यामुळे नाथ महाराजांनी सद्गुरूंचं महात्म्य वर्णन करण्यासाठी तुमच्या माझ्यासारख्यांच्या मनामध्ये ज्या ज्या दिव्य भव्य गोष्टी आपल्याला वाटतात, पण त्याही कशा छोट्या आहेत आपल्या सद्गुरु तत्वासमोर, सद्गुरूंच्या समोर. म्हणून मला असं वाटतं की त्यांनी इंद्राचं हे रूपक घेऊन आपल्याला सद्गुरू, बघा तुम्ही कोणत्याही रूपकामध्ये एवढी काही आतापर्यंत या 9 अध्यायांमध्ये नाथांनी वेगवेगळी रूपक घेऊन आपल्या सद्गुरूंच्या विषयीची कृतज्ञता म्हणून प्रेम व्यक्त केलं. त्या सगळ्यांमध्ये पुन्हा एकच सांगितलं, ते काहीच नाही हो, इंद्रही नाही, ज्योतिषे नाही, परिसय नाही, कोणीच नाही, हे त्यांना आपल्याला दाखवायचंय. आणि यातून आपण कायम लक्षात ठेवावं, मला असं वाटतं एकच गोष्ट आपण लक्षात घ्यावी की आपण आपल्या जीवनात सद्गुरूंच्या महात्म्याचा, सद्गुरूच्या महतीचं चिंतन फार कमी वेळा, म्हणजे आपल्या जपाच्या माळा खूप त्यांच्या कृपेने चांगल्या होतात, ही खूप छान गोष्ट आहे. पण खरं मनापासून आपण विचार करून पहा की ह्या जपाचं अनुसंधान असताना आपल्याला
सद्गुरूंचं अनुसंधान किती राहील, सद्गुरू स्वरूपाचं, सद्गुरूंच्या लीलेचं, सद्गुरूंच्या महात्म्याचं, सद्गुरूंच्या प्रेमाचं. अगाध प्रेम असल्याशिवाय अनुसंधान राहत नाही. आणि जिथे नितांत प्रेम असतं ना तिथे अनुसंधान करा म्हणून सांगावं लागेल. मग ते कसं साधेल ते तर नाहीच आहे जीवाकडे. ते जीवाकडे नाही, ते साधण्यासाठी म्हणून आपल्या संप्रदायामध्ये सज्जन हो, पहिल्यापासून अगदी म्हणजे सकाळच्या पहिल्या प्रहरापासून तर रात्रीच्या शेवटच्या प्रहरापर्यंत नित्य एक उपासना, एक अनुसंधानाची व्यवस्था आपल्या संप्रदायामध्ये सांगितलेली. अगदी सकाळी काकड आरतीपासून तर रात्री शेजारतीपर्यंत. आणि शेजारती झाल्यावर सुद्धा ब्रह्मानंद महाराज सांगतात की झोपेत सुद्धा नाम चालावं, इतकं नाम. आणि ते नाम तेव्हाच चालेल. 9 महिने बाळाला सांभाळते, 9 महिने. तेव्हापासून तिच्या मनात ते जे चिंतन आणि ते प्रेम असतं. तर बाळ जन्माला आल्यानंतर पहिले किती दिवस सांगू सांगतात, आईच्या मनात आपल्या लेकराविषयीची नितांत कळवळ. पहिल्या 6, 8, 10 महिन्यात तर अगदी पहिल्या 2-4 महिन्यात तर अखंड जागीच असल्यासारखी. कुठेही काही वाजलं तर तिला वाटतं माझं लेकरू चुकतंय काय. इतकं अनुसंधान राहण्यासाठी आधीचं प्रेम महत्वाचं आहे. आणि हेच म्हणून पुन्हा पुन्हा मला ते सांगतात की महाराज म्हणाले मला जगातल्या एकाच प्रेमाची कल्पना आहे, ते म्हणजे आईच्या प्रेमाची. तिच्यासारखं जगात दुसरं उदाहरण. कालचा आपला विषय सज्जन असा चालला होता की नाथ महाराज म्हणाले की इंद्राची उपमा ते आपल्या सद्गुरूंना देतात आणि असं म्हणतात की काय सांगावं, तुझ्याकडे त्या वेगवेगळ्या अप्सरा तुझ्या दरबारामध्ये असतात, पण माझ्या सद्गुरूंच्या दरबारामधल्या अप्सरा ज्या आहेत ना त्या अष्टमहासिद्धी आहेत. अष्टमहासिद्धी म्हटल्याबरोबर एका अप्सरेचं, रंभेचं, काय उर्वशीचं, जी कोणी असेल त्या काय महत्व आहे मला सांग. एक सिद्धी, एका सिद्धीच्या समोर, एका सिद्धीच्या 1 शक्ती समोर सुद्धा एक अप्सरा नाही 100 अप्सरा उभ्याच राहू शकत नाही. अशा अष्टमहासिद्धी माझ्या सद्गुरूंच्या चरणी लोळत असतात. खरं म्हणजे आपल्याला समजावं म्हणून नाथांनी शब्द वापरला, तिथे त्या नृत्य करत असतात. नृत्य म्हणजे खऱ्या अर्थाने सद्गुरूंच्या अंगणाची झाडलोट करत असतात. कुठेही पहा जिथे खरं सत्वशील आजही एवढ्या घोर कलियुगामध्ये जिथे जिथे मनापासनं खरी प्रामाणिक त्रिकाल उपासना नाम सुरू आहे त्या त्या संस्थांमध्ये, त्या त्या मठांमध्ये त्या अष्टसिद्धींची जाणीव तुमच्या माझ्यासारख्या सामान्य माणसाला पाय ठेवल्याबरोबर कळते. अकारण आनंद म्हणून तिथे गेल्यानंतर मन रमणं, मनाला शांत वाटणं, इतकं काळजीने, भयाने, चिंतेने ग्रासलेलं मन जेव्हा त्या समाधी मंदिरासमोर, त्या पादुकांसमोर, त्या सद्गुरूंसमोर, देहात सद्गुरू असतील पाहिल्याबरोबर शांती मिळते. याचं कारण सज्जन त्या साधनेचं फळ तिथे. ते म्हणतात की ह्या सगळ्या अष्टमहासिद्धी तिथे असतात. इंद्राच्या दरबारातल्या अप्सरा, सगळे देव त्या इंद्रांच्या अप्सरांच्या शृंगाराकडे, तिच्या स्वरूपाकडे पाहत असतील, भाळून जात असतील. आणि भाळल्यानंतर काय होईल ते सांगण्याचाही व्यासपीठ नाही. पण माझ्या सद्गुरूंच्या ठिकाणी असलेल्या ह्या अष्टमहासिद्धींकडे खरे भक्त, माझे सद्गुरू तर नाहीच नाही, पण त्या सद्गुरूंचे खरे शिष्य जे असतात ते सुद्धा त्या अष्टमहासिद्धींकडे वळून सुद्धा पाहत. हे महात्म्य बघा. इंद्र, त्याचा दरबार, त्याचा ऐश्वर्या, त्याचे सुख लालित, त्याचं भौतिक सुख, आणि माझा सद्गुरू, इथेही आनंद आहे, इथेही आनंद आहे. हा आनंद सगळ्या भौतिक सुखांचा आहे. हा आनंद निरतिशय सुखाचा, ब्रह्मानंदाचा, आत्मानंदाचा आहे. पुढे म्हणतात की मूर्ख माणसं जी असतात ती मात्र इथे भाळलेली दिसतात. हे कोणासाठी सांगितलंय नाथांनी? साधन मार्गामध्ये चालत असताना एक विशिष्ट प्रकारची साधना, कालचा शेवटचा मुद्दा आपला असा होता की काही साधना झाली, नामाची असेल, तुम्हाला तुमच्या सद्गुरूंनी दिलेलं जे साधन असेल उपासनेचं, त्या साधन मार्गामध्ये तुम्ही 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष जेव्हा काम करता मनापासून, तेव्हा साहजिक आहे साध्या साध्या ऑफिसमध्ये एखाद्या वर्करने, एखाद्या कर्मचाऱ्याने एक 5-10 वर्ष जर चांगलं काम केलं तर त्याला लगेच प्रमोशन. हा जर व्यवहाराचा नियम आहे तर परमात्म्याच्या ठिकाणी 10-12 वर्ष एखादा साधक उत्तम साधना करतो
तर ती परमात्म शक्ती, ती सद्गुरूंची शक्ती, त्याला काहीतरी दिल्याशिवाय कसं नाही. सामान्य व्यवहारामध्ये आपण एकमेकांचा उपकार ठेवत नाही, तर सत्पुरुषांच्या घरी केलेली सेवा तो सत्पुरुष विनामूल्य घेईल का? कारण तो काही न करता असा देणार आहे. आणि थोडंफार म्हणून महाराजांचं एक वाक्य मला पाहणं, आपण त्या रामरायाचं काहीच करत नाही. प्रल्हाद महाराजांचं वाक्य, महाराज म्हणाले त्या रामरायाचं आपण काही न करता तो जर आपल्याला इतकं देतो, तर मग कृतज्ञतेच्या भावनेने त्याला आवडणार, त्याला दुसरं काहीच आवडत नाही, त्याला आवडणारं आपण जर त्याचं नाम घेतलं तर तो आपल्याला किती बरं देईल. हे महाराजांचं वाक्य आहे. तर ते म्हणाले की मूर्ख माणसं अशी एखादी सिद्धी प्राप्त जर झाली तर त्या सिद्धीच्या मागे लागलं जातं आणि मग त्याचा बाजार होऊन जातो. नाही त्या भावाकडे गेले की असं होतं, त्यांच्याकडे गेले की अर्थात तो आपला विषय नाही. समाजामध्ये सगळ्या प्रकारचे तुम्हाला गुरु पाहतात. ते होताना काय होतं की एखादी सिद्धी प्राप्त झाली की त्या सिद्धीच्या आधारे मग वेगवेगळे प्रकार समाजामध्ये आपल्याला काही ठिकाणी पाहायला मिळतात. ते काय आहे, ते काय, याचा हा आपला चर्चा नाही. त्याच्यासाठीच हे वाक्य आहे. पुढे म्हणाले समदृष्टी, सद्गुरूंच्या ठिकाणी अतिशय समदृष्टी हेच तुझं सिंहासन आहे. इंद्राचं सिंहासन तर आता काय सोन्याचं काय सगळ्याचं असेल, आपण तर काही पाहिलं नाही, पण जी काही वर्णन आहे, काही चित्रकारांनी चित्र काढले, ते सिंहासन पहा. पण म्हणाले माझ्या सद्गुरूचं सिंहासन जर काय असेल तर समत्व, सगळीकडे समदृष्टीने पाहणं, हे माझ्या सद्गुरूंचं सिंहासन आहे म्हणाले. आणि ते कसं आहे ते आढळ आहे. काल आपण तेही पाहिलं की इंद्राचं पद, एखादा खूप तपश्चर्या बसला. जुन्या काळी असं होतं की एकदा त्याने 100 यज्ञ केले की त्याचं पुण्य झालं आणि तो मग ही इज इलिजिबल फॉर द इंद्र, पोस्ट ऑफ इंद्रा. मग याला भीती वाटते की तो आता माझ्या इतका झाला की काय माझं पद जाईल का, म्हणून त्याचे 100 होण्याच्या यज्ञ व्हायच्या आधी हा तिथे विघ्न आणायला सुरुवात करतो. ही इंद्राची कथा आहे. तुमच्या आपल्या मनात जे ना की इंद्राचं का घेतलं, तर इथे लॅक्युना आहे इंद्रपदामध्ये, इंद्राच्या वृत्तीमध्ये. ते म्हणतात की तुझे भक्त तुझी भक्ती करतात, तू सांगेल त्या साधन मार्गाने जातात आणि त्या प्रत्येक भक्ताच्या हृदयामध्ये सद्गुरूंचं एक हृदयाचं एक अढळ स्थान तर आहेच म्हणाले. आणि त्याचं वैशिष्ट्य असं म्हणाले की तुझ्या सिंहासनाचं वैशिष्ट्य आहे की तुझ्याकडे तुझ्या साधनेने तुझ्यापर्यंत पोहोचणाऱ्याला तू स्वतःचं पद देऊन टाक. सगळ्यात मोठं जर कोणतं पद असेल सज्जन हो या विश्वामध्ये, ते सद्गुरु पद आहे. दुसरं म्हणाले की या सद्गुरु पदाचं वैशिष्ट्य असं आहे की त्या सद्गुरूला त्या सद्गुरु पदाची अभिलाषाच नसते, तरीही त्याचे सद्गुरू त्या सत्शिष्याला सद्गुरु पदावर पोहोचतात. तिसरं वैशिष्ट्य, तो सत्शिष्य सद्गुरु पदावर सुद्धा आरूढ झाल्यावर मी सद्गुरू आहे ही त्याची भावनाच राहत नाही. एक वाक्य प्रवचनामध्ये आपल्याला आलं असेल, आपण ते वाचून सोडून देतो, पटकन लक्षातही येत. ब्रह्म नकळत कळून जातो म्हणा, आणि मग ज्याला कळलं त्याला हेही कळत नाही की मला कळालंय का. किती हायपोथेटिकल. जगातल्या सगळ्या सिलेबस मधला अवघड सिलेबस जर कोणता असेल तर वेदांताचा. कोणता? ब्रह्मपद काय असेल, ब्रह्मज्ञान काय असेल आणि ब्रह्मज्ञान झाल्यावर काय होतं, ज्याला होतं त्याला सांगताच येत न कळत जे कळून जातं. आता हा शब्द ज्यांना आपल्या लक्षात येत नाही तेव्हा वाटतं हे सगळे संतांचे शब्दाचेच खेळ आहे. शब्दांचे खेळ नाही, आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. जेवढं आपल्याला आकलन होतं तेवढं करावं. अशा पदावर झाल्यावर सुद्धा तो सत्शिष्य 13.5 वर्षांचं वय होतं रामानंद महाराजांचं. 13.5 14 झाला म्हणजे 1886 चा जन्म, 1898 ला 1886 चा रामानंद महाराजांचा जन्म, 1898 ला रामनवमीच्या दिवशी अनुग्रह झाला आणि साधारण मला वाटतं 1 वर्ष अजून गेलं, 1901 असावं जास्तीत जास्त, म्हणजे 15 वर्षांचं. खूप झालं, 14 किंवा 15 वर्षांचं रामानंद महाराजांचं वय आहे. ब्रह्मचैतन्य महाराज त्यांच्यापेक्षा 40 वर्षांनी, जवळपास 39-40 वर्षांनी मोठे आहेत. गेली 1.5-2 वर्ष रामानंद महाराज 1898 पासून
तर पुढचं 1 वर्ष 99 पर्यंत साधारण त्यांच्या सेवेमध्ये होते. त्या दरम्यान अनुग्रह झाला, त्याच दरम्यान असिधारा व्रत झालं. असिधारा व्रत संपलं. 13.5-14 वर्षांचं वय. आणि या 14.5 वर्षाच्या मुलाला ब्रह्मचैतन्य महाराज इतकी दिवस पाहत होते. आणि वयाच्या 14व्या वर्षी ब्रह्मचैतन्य महाराजांसारख्या महान सत्पुरुषांनी आपल्या या 14 वर्षाच्या शिष्याला सद्गुरुपदी विराजमान केलं आणि सांगितलं, आता बुवा माझ्या जवळ राहू नका. जे ब्रह्मानंदांना सांगितलं, पण तेव्हा ब्रह्मानंदांचं वय जवळपास 24-25 वर्षांचं होतं की ज्या वेळेला त्यांना सद्गुरुपदाचा अधिकार दिला. सज्जनो, संतांची चरित्र बारीकपणे अतिशय सूक्ष्मपणे कशासाठी वाचायची की प्रत्येक संतांचं वेगळंच आहे. त्यातून तुमच्या माझ्यासारख्याने काय घ्यावं तर साधनेचं महात्म्य लक्षात घ्या. प्रयत्न, साधना, निष्ठा एवढ्याच गोष्टी प्रत्येक संतांच्या चरित्रात आपण पाहतो. अरे यांना असं. बरं, दुसरं महत्वाचं गोष्ट पुन्हा एक लक्षात ठेवा, तुलना जरी करायची नव्हती प्रपंचात आपण कोणाबरोबर तुलना करू नये. महत्वाकांक्षा ठेवावी, तुलना असावी, कशी ती हेल्दी असावी. तसं परमार्थात सुद्धा तुलना नको. अरे त्यांना इतक्या दिवसांनी मला काय नाही. कारण प्रत्येकाची जशी आपली पाठ आपल्याला दिसत नाही तसे आपले अनेक जन्म आपल्याला माहिती नाही. त्याला किती जन्मात साधलं हे सांगताय. म्हणून बाबा विल्सरेंना महाराज म्हणाले, किशोरराव, ब्रह्मानंदांना जे साधलं ना ते अनेक जन्मांचं. म्हणून मग आपला दृष्टिकोन काय ठेवायचा, या जन्मात इतका अभ्यास करायचा की कुठल्या तरी उत्तम साधका इतका पुढचा जन्म झाला पाहिजे. त्या जन्मात इतकी साधना करायची म्हणजे आपल्याला जे माहित आहे की उत्तम ज्ञानी भक्त आपल्याला होता पाहिजे. 4थ्या जन्मात इतकं समजण्यासाठी म्हणून हे माइलस्टोन सांगतो बाबा विल्सन, आदरणीय तात्यासाहेब केतकर, आदरणीय ब्रह्मानंद महाराज, आपले महाराज. मग ते सद्गुरुपद. मला तिथपर्यंत पोहोचायचंय. कशासाठी पोहोचायचं, ती पूर्ण अवस्था आहे म्हणून पोहोचायचं. 14 वर्षाच्या रामानंद महाराजांना अनुग्रह द्यायचा अधिकार दिल्यानंतर सुद्धा अखंडपणे ते सांगायचे की माझ्या सद्गुरूंनी मला तुम्हाला नाम द्यायला सांगितलं. स्वतःचा फोटो रामानंद महाराजांनी कधी कोणाला दिला नाही. त्याच सद्गुरू रामानंद महाराजांनी आपल्या शिष्याला म्हणजे प्रल्हाद महाराजांना जेव्हा अनुग्रहाचा अधिकार दिला म्हणजे सद्गुरुपदी विराजमान केलं. साखरखेरड्याजवळ देळगाव माळी नावाचं गाव आहे, आपण जाताना लागतं मेहकरवर. अनुग्रह दिल्यानंतर माफ करा, अनुग्रहाचा अधिकार प्रल्हाद महाराजांना दिला. आषाढ महिना होता, त्याच्या आधी वैशाखामध्ये त्यांना अनुग्रहाचा अधिकार दिला. सद्गुरुपदी विराजमान केलं लौकिक दृष्ट्या. हे मान्यच करायला तयार नाही की आपण सद्गुरू शेवटपर्यंत. आणि आषाढ महिन्यात देळगाव माळीला सालाबादाप्रमाणे प्रतिवर्षाप्रमाणे तिथल्या विठ्ठल मंदिरामध्ये महाराजांचं भागवत होतं, प्रल्हाद महाराज. आणि रामानंद महाराज पण तिथे आले होते. काय कोणास ठाऊक कशा निमित्ताने आले. आणि देळगाव माळीला रामानंद महाराज आल्यानंतर देळगाव माळीतले 10-12 मंडळी तयार झाली. रामानंद महाराजांचा अनुग्रह आहे, महाराज आम्हाला अनुग्रह द्या, महाराज आम्हाला. कारण रामानंद महाराजांचा अनुग्रह तोपर्यंत लोकांनाही माहित नव्हतं की प्रल्हाद महाराजांना अनुग्रहाचा अधिकार दिला. तिथले जेवढी मंडळी त्या दिवशी भागवताला रामानंद महाराजांकडे अनुग्रह मागायला आली, उद्या सकाळी अनुग्रहाला तयार होऊन या म्हणाले. त्यांना म्हटलं आपल्या रामानंद महाराज एका पाठावर बसले, म्हणले इथे दुसरा पाठ टाका, चौरंग टाका, आणि म्हणाले तुम्हाला आजपासून अनुग्रह आमचे भगतजी देतील म्हणाले, म्हणजे प्रल्हाद महाराज. त्याच्यावरही आपल्यासारखे विद्वान लोक, नाही महाराज आम्हाला तुमचाच अनुग्रह पाहिजे. महाराज म्हणाले हा म्हणजे भगतजी आणि मी वेगळा नाही, मी सांगतोय ना म्हणाले. आणि तिथून पहिला अनुग्रहाची सुरुवात तिथून झाली. त्याच्यानंतर असंख्य अनुग्रह. आज परमपूज्य प्रल्हाद महाराजांनी देह ठेवून 46वे वर्ष आहे. या वर्षीची पुण्यतिथी 46वी पुण्यतिथी. परवाच्या गुरुपौर्णिमेला 400 अनुग्रह एका दिवशी झाले. शेवटचा अनुग्रह सकाळी जे सुरू झाले ते अनुग्रह संध्याकाळी 5:30 वाजता शेवटचा अनुग्रह. गुरुजी संकल्प सांगून थकून गेले, त्यांचं तोंड आलं, उष्णता वाढली, दूध पिऊन झोपून गेले. 400 लोकांना संकल्प सांगले. आज देह ठेवल्यानंतर त्या ठिकाणी इतक्या स्त्री पुरुषांची बालकांची भावना होते की मला इथे अनुग्रह द्यायचा, इथे महाराज आहे.
काय सत्व आणि काय तत्व असेल त्या सद्गुरूंचं मला सांग. किती भाग्यवान सगळेच बरं का. आता मला साखर क्रीडा हा संप्रदाय माहित आहे. ज्या ज्या संतांची मला जितकी जितकी माहिती मिळते, सकल एक लक्षात घ्या, सकल संत सकल सद्गुरू एकच आहे, फक्त देह वेगळे का त्यातलं तत्व त्यातलं सत्व सारखंच असत. महाराज देहात असताना एक बाई अनुग्रहाला आल्या. पटकन महाराज म्हणले आता रोज पूजा कशी करू. पटकन रामानंद महाराजांनी पोस्ट कार्ड साईजचा एक फोटो दिला. रामानंद महाराज म्हणजे माय याला प्रेम करून घे, देवघरात ठेवायचं, याची पूजा करायची नाही, मला तुमचाच पाहिजे. दुसरा प्रश्न तिला अनुग्रह देताना सांगितलं की आपले महाराज आहेत ना. मी महाराज नाहीच म्हणायचे, हे महाराज आहेत आपले. कोण? रामानंद महाराज. आणि हे तुम्हाला अनुग्रह देतात, मी फक्त सांगतो म्हणाले. म्हणजे प्रत्येक अनुग्रहाला आपल्या सद्गुरूंविषयीची भावना तर अखंड जिवंत होती हो, पण मी अनुग्रह देतो ही अहंता मला चिटकू नये. 1962 साली पूर्ण रामानंद महाराजांचं सगळं मंदिर हे ते शेती वगैरे झाले, व्यवस्थित कारभार संस्थांचा सुरू झाला. आणि 62 साली ब्रह्मचैतन्य महाराजांच्या संस्थांना महाराजांनी पत्र दिले स्वतः गोंदवलेला जाऊन, आणि मला म्हणाले हे रामानंद महाराजांचं सगळं संस्थान आपल्या चरणी अर्पण करत आहे, मला कोणती देह अहंता येऊ नये आणि माझा वेळ जपामध्ये जावा, मला ह्या कोणत्या भानगडीत गुंतवू नका, म्हणून हे सगळं आपल्या चरणी मी अर्पण करत आहे. त्याच्यासाठी स्वतःच्या घरातले सगळे दागिने आधीच 1920 लाच ग्रहदान केलं. आयुष्यभर घर बांधलं. आणि मग एखादा शिष्य आत्ता असं तयार होतो, कशाला घर बांधायचं म्हणे, महाराजांनी घर बांधलं होतं, कशाला ते पैसे जमवा घर बांधा, चालतंय चालू किरायाच्या घरात नाम घ्यायचं म्हणे. हे नाही म्हणते दुसऱ्याच्या घरात, दुसऱ्या तिसऱ्या. एका स्त्रीची 13 कोटी जपानंतर नामसाधना सुरू होते. 4 महिने रोज 13 तासांचा. तिलाही 2 लेकरं आहेत, तिलाही जावाई आहे, तिलाही नातू आहे, तिलाही प्रपंच आहे, तिलाही कटकटी आहेत. परवा पाऊस झाला संभाजीनगरला, इतकी ओल होती घरात, इतकी, पण तिचा 13 तासाचा जप तिने आजही खंडू दिलेला. आपण ग्रस्ताश्रमी आहोत, आपल्याला नोकरी नाही, आता 2 लेकरं आहेत, नवरा कंपनीत काम करतो, एवढाच पगार मिळतो. हे रडत बसण्यापेक्षा माळ घेऊन आनंदाने बसते. आनंद 13 दिवस खेळण्याला आल्या, 13 दिवस होऊन केलं. काय जागृत अवस्था मनाला प्राप्त झाली. 4 महिने सकाळी 7 ते संध्याकाळी 8, आणि म्हणाले आज 8च्या नंतर मी तुमच्याशी बोलते ना सगळ्यांशी. एरवी हे लवकर कामाला जातात, पोरं शाळा कॉलेजला जातात, मुलीचं लग्न झालं तिच्या घरी ती गेली, आपण बसून काय करायचं. 2-4 घरी स्वयंपाकाचा व्यवसाय करायचा, किती पैसे मिळणारे म्हणजे. त्याच्यापेक्षा 13 कोटी गमत जास्त, थोडंच कमी. बाहेर जायचं नाही, कमी खायचं. आपल्याच प्रपंचाकडे आपण कोणत्या दृष्टिकोनातनं पाहतो. अत्यंतिक मोठ्या पोस्टवर काम करणाऱ्या महाराजांच्या शिष्या सांगतात की ज्या गृहिणी आहेत त्यांच्याविषयी मला फार हेवा वाटतो. कारण सकाळी एकदा यजमान त्यांच्या कामाला गेले, मुलं शाळेला गेले किंवा काय असते म्हणा, त्याच्यानंतरचा सगळा वेळ त्यांना धामासाठी किती आम्हाला अवेलेबल नाही म्हणून, आम्हाला 9 वाजता ऑफिसला जावं लागतं, रात्री घरी यायला 9 वाजता, किंवा खूप इच्छा आहे नाम घ्यायची पण होत नाही. मग घरी आल्यावर रात्री बसावायचं 3-4 तास रोज. हे केव्हा होऊ शकतं? आवड. पण आवड एकदम निर्माण होईल का? नाही. पहिल्यांदा बळजबरीने नामाला बसावं लागेल. नाही करायचं महाराज, मला प्रेम येत नाही, येऊ द्या येऊ द्या. अहो नाम अशी गोष्ट आहे, तिला तुम्ही मागितल्यावर ती देणार नाही असं होणारच नाही, फक्त ते तुमच्या कल्याणाचं असावं, असं मागावं नामाला. नाम 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 म्हणजे प्रत्यक्ष. अहो नाम घेणं, नामात राहणं, त्यांना न विसरणं. आणि एकच गोष्ट सांगितली, नीती सांभाळून जर घेतलं फार पटकन काम. म्हणून नीती सांगत असताना सुद्धा महाराजांनी इतक्या स्वच्छ कल्पना करून, नीती म्हणजे काय? परस्त्री, परपुरुष, परनिंदा, परधन. बस या बाबतीत तुम्ही 4 या चौकोनात राहून नाम घ्या, फटफट फटफट. म्हणजे एखाद्या मुलांनी सकाळी उठावं, मस्त सामान्य परिस्थितीचा मुलगा आहे पण सकाळी उठावं, स्वच्छ मुख मात्र स्नान करावं, 3 किलोमीटर पळत जावं, छान 1200 काय असेल ते 300-400 सूर्यनमस्कार, 500-600 दंड, जे त्याच्या प्रकृतीला शक्य तेवढं करावं. उत्तम चांगले साजूक पदार्थ खावं, नीतीच्या कल्पना पाळाव्या आणि
संध्या गायत्री श्रीसुक्त मनापासून करावं, त्याचा अभ्यास करावा. बाबांनी सांगितलं जो गायत्री करतो ना ती गायत्री त्याला कधीच उपाशी मोडू नये. गायत्रीनी तुम्हाला काय मिळत नाही हो, काय सांगू तुम्हाला. पहिल्यांदा जर काही मिळत असेल तर तुमचा आळस जळून जातो. नंबर 2 आत्मविश्वास वाढतो. नंबर 3 लक्ष्मी सरस्वतीची प्राप्ती. नंबर 4 लक्ष्मी. नंबर 5 प्रतिष्ठा. अजून माणसाला काय पाहिजे. पण नित्य गायत्रीचं साधन, नित्य संध्या, काहीतरी रोज आपल्या मुलांना आपण हे सांगितलं एवढं केल्याशिवाय नाहीच. काल परवा एका मेट्रोपॉलिटन सिटी मधल्या एका आईचा फोन आला आणि ती म्हणाली की आता आमचा मुलगा न सांगता रोज 5 माळा रामनामाचा जप, गायत्रीच्या 3 माळा, संध्या एवढं न सांगता करून मग शाळेला जातो सकाळच्या 7च्या. हे सगळं आधी करतो. आता त्याला मला मागे लागावं लागत नाही, सुरुवातीला सांगावं लागलं. मला सांगा असा वागणाऱ्या मुलाचं भविष्य उज्ज्वल आहे हे सांगण्यासाठी कोणत्याच ज्योतिषाची गरज नाही. म्हणून ते म्हणतात की सद्गुरूंचं जे महात्म्य ना की असं सिंहासन येते. मला सांगत होतो की प्रल्हाद महाराजांनी अनुग्रह दिला, म्हणले माय हा रामानंद महाराजचा फोटो ठेव, यांच्या पायाशीच मी आहे, माझा वेगळा फोटोच नको. म्हणजे ज्या रामानंद महाराजांनी अतिशय निष्ठेने प्रेमाने आपल्या सद्गुरूंची सेवा केली, त्यांनी सांगितलेलं नामसाधन केलं, अशी धारा व्रत, तुकामाईंनी ब्रह्मचैतन्याची घेतलेली परीक्षा, ब्रह्मचैतन्यांनी रामानंद महाराजांची घेतलेली परीक्षा. सज्जनो परीक्षा शब्द सुद्धा चुकीचाच आहे. माझ्या लेकराला, माझ्या शिष्याला जगातल्या सगळ्या कटू अनुभवांना फेस करण्यासाठी लागणारे पेशन्स माझ्या शिष्यामध्ये निर्माण होण्यासाठी जर मी काही प्रयोग केले, आपण त्याला परीक्षा म्हणतो. पण माझ्या शिष्याला देहबुद्धी राहता कामा नये, त्याची देहबुद्धी शून्यच झाली पाहिजे, तेव्हा तो हजारो लाखो जीवांचं कल्याण करू शकेल. म्हणून एक टेस्ट, एक प्रयोग अशी धाराचा ब्रह्मचैतन्य करतात, एक प्रयोग तुकामाई ब्रह्मचैतन्यासाठी करतात. आणि मग त्याच्यातून तयार झालेला रामानंद महाराजांसारखा शिष्य आपल्याला मिळालेल्या पदाचा तर उपभोग किंवा त्या राहतच नाही, ते सहजतेने आपल्या शिष्याला देऊन टाकतात. 1925, 1926, विशेषतः 1926 साली अशी गोष्ट झाली. ब्रह्मचैतन्य महाराजांनी सांगितल्याप्रमाणे 12व्या वर्षी बरोबर देह ठेवल्यावर 1925 डिसेंबर मध्ये वाणीरूप महाराज प्रगट झाले. काय माहित नाही, त्याच वर्षी रामानंद महाराजांना असं वाटलं की आता भगतजींना नाम देण्याचा अधिकार आपण द्यावा. याच वेळेला, या वेळेपर्यंत 1913ला ब्रह्मचैतन्यांनी देह ठेवला, तेव्हापासून 13 ते 1926 अशी 13 वर्ष पुणे, मुंबई, सांगली, सातारा, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भातल्या अनेक ठिकाणी रामानंद महाराजच नामकार्य करत होते. कारण 1918ला ब्रह्मानंद महाराज पण गेले होते आणि ब्रह्मानंद महाराज 1914च्या नंतर फारसे गोंदवल्यात किंवा महाराष्ट्रात आले, पण त्यांना कर्नाटकातल्या भागातलं नामप्रचाराचं कार्य. म्हणून या परिसरामध्ये थोरल्या महाराजांच्या नामाचा प्रचार करण्याचं काम रामानंद महाराजांनी. आणि हे सगळं करत असताना हा पुरुष, मला सांगायचं काय की हे तुझं सिंहासन आढळ आहे. कसं आहे तर 1926ला ते प्रगट झाल्या, जेवढे म्हणून शिष्य रामानंद महाराजांचे अनुग्रहित होते, पुणे, मुंबई, दिल्ली, सातारा इकडचे, सांगलीकडचे, त्या सगळ्यांना रामानंद महाराज नम्रतेने सांगतात, अरे तुम्ही इतके भाग्यवान आहात की माझी गुरुमाऊली वाणी रूपाने आता प्रगट झाली, आता मला तुम्ही विचारूच नका, सगळं थोरल्या महाराजांना वाणी रूपाने विचारा. किती शून्यता आहे, मी सद्गुरू आहे, माझा संप्रदाय तिकडे चालला, माझ्या पाद्यपूजा कमी होतात का काय, माझे वस्त्र प्रावरण कमी होतात का, हे नाही. लगेच इकडे मराठवाडा, विदर्भ, मध्य प्रदेश या भागामध्ये जे रामानंद महाराजांचे शिष्य होते त्या सगळ्यांना सांगितलं, आता भगतजी म्हणजे प्रल्हाद महाराज तुम्हाला अनुग्रह देतील. आणि स्वतः सद्गुरू नाही, सत्शिष्याच्याच अवस्थेत कायम राहील. जालन्यावरून प्रकृती बरी नसताना, जालन्याच्या रामसभा मंडपाचं काम सुरू असताना, लहान लेकराला आठवण यावी पळत जाऊन त्याने आईचा पदर धरावा, तितक्या सहजतेने रामानंद महाराज जालन्यावरून निघायचे.
पुण्याला वाणीरूप महाराजांच्या दर्शनाला जायचं. जोपर्यंत तात्यासाहेब पुण्याला सर्व्हिस लावते तोपर्यंत पुण्याला, पुण्याला फेब्रुवारी 1929 साली 28 साली तात्यासाहेबांची बदली झाली. मालाडला स्वतः रामानंद महाराजांनी ब्रह्मचैतन्य महाराज वाणीरूपांसाठी घर शोधून विकत घेऊन दिले 7,000 रुपये 1928 साली. आता जे आपल्याला मालाडला कृष्णबाग दिसतं ही रामानंद महाराजांच्या सद्गुरु संकल्प पूर्तीची खरंच स्मारक आहे. मालाडला का जायचं? रामानंद महाराज. मालाडला का जायचं? इथे वाणीरूप राहिले. मालाडला का राहायचं? याच वाणीरूपाने आदरणीय बाबांना घडवलं. याच मालाडला त्याच वास्तूमध्ये अनेक वर्ष 39 वर्ष दर रविवारी ज्ञानेश्वरी महाराजांच्या आज्ञेने आदरणीय बाबांनी 18 अध्याय 39 वर्ष संकल्पपूर्ती. हे इतकं आढळ पद आहे की तो म्हणाले आणि पण पुढे म्हणाले आणि मग हे आढळ पद त्यावर सच्चितानंदाची गादी आहे. ते जे तुझं आढळ पद आहे ना त्याच्यावरची गादी जी आहे ती सच्चित आनंद अखंड आनंद देणारी आहे. अशी गादी तुमच्या सिंहासनावर टाकली. मला सांगा असं आपल्याला सुस्त का हो आपल्या सद्गुरूंना? आज संध्याकाळी झोपताना खरंच विचार करा की आज माझ्या सद्गुरूंची मानस पूजा मला अशी करायची आणि मग त्यामध्ये करून पहा तुम्ही काय काय करू शकता. नाथांचं काय म्हणजे मी तर म्हटलं ना ते म्हणाले तसं नाथ ग्रस्ताश्रमी, नाथ अत्यंत रसिक, नाथ अत्यंत ज्ञानी, नाथ अतिशय भगवंताचे भक्त आहेत आणि त्यांचं आराध्य दैवत आहे भगवान गोपाल कृष्ण. त्यामुळे ती रसमयता नाथांच्या चरित्रात, नाथांच्या वागण्यात, नाथांच्या कल्पना शक्तीत आणि नाथांच्या उपमांमध्ये आपल्याला दिसते. ते म्हणाले काय सुंदर तुझं सिंहासन आहे आढळ आहे आणि त्याच्यावर सच्चिदानंद पदाची गादी घातली आहे. त्या गादीवर तू मोठ्या आरामामध्ये बसतो. तुझं पद प्राप्त होण्यासाठी यज्ञ करते पुरुष यज्ञ करतात. तो कोणता? साधन चतुष्ट आहे असे ते यज्ञ करतात आणि ही संपत्ती कोणती? तुझ्या पदाची संपत्ती मिळवतात. आणि तुझे भक्त काय करतात म्हणाले? आपलं मन अंतर्मुख करून यज्ञ करतात आणि त्याच्यामध्ये सावधानपणा अतिशय सावधानतेने आपल्या मनाचा होम करून टाकतात. रामानंद महाराजांच्या चरित्रामध्ये न मन माझे तुझे चरणी नमन करतो मी आणि तिथे न डॅश मन असा शब्द लिहिला. आपल्या सगळ्यांना आठवत असेल ज्यांनी पारायण केले त्याचे. नमन म्हणजे आपल्या मनाचा होम म्हणजे मी नाहीच, माझ्या चित्तामध्ये अखंड सद्गुरू राहणं एवढी कृपा आहे मला. त्याचा विसरच न पडणं आणि अखंड त्याच्या चिंतन. आपल्याला खरं त्याची सवय नाही, आपल्याला त्याचा अनुभव नाही, पण हा अनुभव आपल्याला नक्की मिळू शकतो बरं का. आपल्याला अनुभव नाही असं मला म्हणता येत नाही. आपल्याला सद्गुरूच्या चिंतनाचा, सद्गुरूच्या प्रेमाचा, सद्गुरूला स्वतःच्या चित्तामध्ये मनामध्ये अखंड ठेवण्याचा अनुभव नाही. आपल्याला दुसऱ्या गोष्टी आपल्या मनामध्ये. महाराज म्हणाले ना मला तुमच्याकडे यायचंय पण तुमच्या अंतःकरणात तुम्ही इतके विषय भरून ठेवले की मला जागाच नाही तिथे यायला. आपण इतक्या ठिकाणी आपलं मन गुंतवून ठेवलं, इतक्या ठिकाणी ते विभागलेलं आहे. तसं होण्यासाठी साधनच आवश्यक आहे, अखंड त्याचं चिंतन. तर ते म्हणाले की मनाचा होम हे सगळे शिष्य करतात आणि अशा भक्तांच्या भक्तीवर संतुष्ट होऊन जे शिष्य नमन करतात. खऱ्या अर्थाने आपलं नमन हे एका हाताने डाव्या हाताने, आजकाल नवीन स्टाईल निघाली, डाव्या हाताने एका हाताने कोणालाही नमस्कार करू नये. शास्त्र असं सांगतं जो माणूस मूर्ख आहे त्याचा अपमान करायचा त्याला एका हाताने नमस्कार करावा. नमस्कार दोन्ही हाताने करावा, नाही तर खाली मान झुकवून करावा. एका हाताने डाव्या हाताने मूर्ख माणसाला नमस्कार केला जातो. म्हणून एक त्याचा अपमान करायचा असेल तर आता दुसरी गोष्ट की त्यालाही माहित नाही एका ते त्याच्यावरच खुश आहे. व्यासपीठावर पहा, राजकीय व्यासपीठावर इकडनं हात लावतात, इकडनं हात लावतात. अरे काय नमस्कार नसतो, तो एक स्टाईल असते फक्त बस दाखवायचं. असो तो विषय आपला नाही. पण ते म्हणाले की मग अशा भक्तांच्या भक्तीवर संतुष्ट होऊन हे सद्गुरुनाथा तुम्ही काय करता म्हणाले की तू स्वतःचं पद त्यांना दिलं. किती किती शिष्यांना दिले नवे नवे ते त्याच्यातच खुश असतात. त्या नव्हे त्यांना ती अपेक्षाच असते की माझा शिष्य माझ्या जागेवर येऊन बसावा. माझ्या शिष्याला मला जो ब्रह्मानंद मिळाला
मला जे ब्रह्मपद मिळालं हे पद, सद्गुरुपद माझ्या शिष्याला मिळावं ही प्रत्येक सद्गुरूंची इच्छा असते. तू इथपर्यंत ये, तू इथपर्यंत ये, नवे नवे इथपर्यंत नाही. ते आपल्याला एका विशिष्ट साधनेनंतर काय सांगत, अहो विशिष्ट साधन आहे, एक त्याचं सूत्रच नाही, एक पाऊल तुम्ही टाका, मी 2 पावलं तुमच्याकडे. थोडी नामाची, थोडी तपश्चर्या आपली झाली ना सज्जन हो, कडेवर उचलून महाराज घेऊन जातात. कडेवर प्रपंचातल्या गोष्टी जर आपण अनुभवल्या तर ते आपल्याला समजण्यासाठी प्रपंचात आपल्याला किती देत आहेत मला सांग. प्रपंचातल्या आपल्याला प्राप्त झालेल्या सगळ्या गोष्टींचा विचार करत असताना एकच गोष्ट माझ्यासारख्याच्या लक्षात येते की आपली लायकी नाही इतकं त्यांनी जर प्रपंचात दिलं तर परमार्थात ते देणार नाही का? निश्चित देतील. आपण कमी पडता कामा नये. आपली नामसाधना, आपले 3 सूत्र पुन्हा 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 आठवड्यातून 2-3 वेळा मला त्याचा उद्घोष करावा वाटतो. 3 सूत्र लक्षात ठेवा महाराजांनी सांगितली. एक नीतिमत्ता, दुसरं कर्तव्याचं पालन, आणि हे सगळं करत असताना अखंड अनुसंधानाचा अभ्यास. या 3 सूत्रावर आपलं जीवन प्रापंचिक दृष्ट्या तर सक्सेस होईल हे काही विशेषच नाही हो. पारमार्थिक दृष्ट्या सद्गुरूंना अपेक्षित असलेलं सगळं आपल्याला प्राप्त होईल. आपल्याला अपेक्षित नाही, सद्गुरूंना अपेक्षित. आणि सद्गुरूंना जे अपेक्षित आहे ते आपल्या अपेक्षेपेक्षा केवळ उच्च आणि कल्याणकारी. पुढे म्हणाले, स्वतःचं पद तू त्यांना देतोस, स्वतःचं सर्वस्व देऊन तू त्यांना आपल्या पदावर बसवतो आणि मरणाशिवाय त्यांना अमर करून टाकतो. देहात असतानाच काय पाहिजे, गेल्यावर भारतरत्न नाहीच, इथेच भारतरत्न पहिल्यांदा व्यावहारिक दृष्ट्या. तसं अध्यात्म क्षेत्रातलं अमर होणं आपल्याला समजण्याच्या दृष्टीने म्हणून पुढे म्हणाले, जिथून कधी पतन होत नाही अशा जागी तू त्यांना स्थिर करतो. म्हणजे स्वतःच्या शिष्याला अशा आढळ पदावर, अशा जागेवर तू बसवतो. आणि याचं उत्तम उदाहरण पुन्हा भागवतातल्या मला वाटतं 3ऱ्या-4थ्या स्कंदामध्ये असावं किंवा 10व्या स्कंदात येतं. ते म्हणजे ध्रुवाचं पद. 5 वर्षाचं लेकरू आहे. ती कथा खरोखर सत्य आहे. 5 वर्षाच्या लेकराला ते ध्रुवपद आजही युग नाही कल्प होऊन गेले. ध्रुव तिथल्या तिथेच नाही का. ध्रुव आहे, प्रल्हाद आहे, लौकिक अर्थाने किती छोटी मुलं आहेत. काय त्यांचं निरागत, काय त्यांची साधना आहे, काय त्यांची निष्ठा आहे. म्हणून एकदा लहान मुलाच्या मनात जर बसलं ना, तर इरासारखी मुलगी विचारते, आई मी रोज 20 माळा करते, पण 13 कुठे केव्हा होईल. आई विचारते 13 कुठे, म्हणजे महाराजांचं दर्शन होईल. निरागस मनामध्ये ही जर संकल्पना आज रुजली, पुढे जाऊ द्या, शाळेत जातील, महाविद्यालयात जातील, थोडंफार विसरल्यासारखं होईल, पण पुन्हा जेव्हा प्रपंचाला लागतील आणि प्रपंचाचे अनुभव जेव्हा लक्षात येतील, तेव्हा हीच लेकरं सज्जन हो सन्मार्गावर येतील. नाही, सन्मार्गावर कायमच राहतातच. पण त्याच्यासाठी अखंड असावे सावधान. ही गोष्ट आईबाबांना सारख्या इंजेक्शनच्या रूपात. स्वतः मायबाप जर अखंड सावधानतेत राहिले, मुलं राहतीलच, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. पुढे म्हणाले, असं ध्रुव, असं आढळ पद की ज्या पदावरून कधी च्युत होणार नाही, कधी पतन होणार नाही, असं पद नाथ महाराज म्हणाले, सद्गुरुनाथा तुम्ही आम्हाला म्हणजे सामान्य शिष्याला देता. इंद्राच्या बाबतीत दुसरं म्हणाले, त्या इंद्राला दानव दैत्य कायम साहजिक आहे, जिथे गुळ आहे तिथे मुंगळे जाणारच. तसं तुमचं स्थैर्य नकोच म्हणले हा मुख्यमंत्री. सगळं चांगलं करायला हवं. सगळं चांगलं होत असताना न बघवणारी माणसं जगामध्ये सृष्टीच्या निर्मितीपासून आता सत आणि असत राहणारच आहे. सतला त्रास होणारच आहे, पण विजय शेवटी सतच होणार. तसं त्या इंद्राला कायम दैत्य दानव छळत असतात, सारख्या स्वाऱ्या काहीतरी. त्याचं गव्हर्नमेंट कसं अनस्टेबल होईल, त्याला कसं खाली घेता येईल, मला कशी ती खुर्ची मिळेल, हे जगाचं सूत्रच आहे. आणि ते दैत्य स्वाऱ्या करून त्याचं पद हिरावून नेतात. सद्गुरुनाथा तुमचं वेगळंच मिळेल, तुमचे पद घेतात म्हणाले, पण तुमची भक्ती करू. किती छान ही कल्पना, किती रम्य आहे मला सांगा. इंद्राचं पद आहे, सगळं आहे, सगळं आहे. 1-2 पुढचे उदाहरण आहे, ते मी काही घेणार नाही. पण ते म्हणाले की तुझं सच्चिदानंद पद बळकवतात, आणि बळकवतात म्हणण्यापेक्षा तुम्हीच त्यांना ते देऊन टाकता म्हणाले. पुढे म्हणाले, इंद्र जो आहे ना तो विष्णूच्या बुद्धीने चालतो. खरं म्हणजे नाथांचा अभ्यास.
आपल्याला कोण कोणाच्या बुद्धीने चालतं, आपणच कोणत्या बुद्धीने चालतो हे कळत नाही, तर आपण इंद्राचं काय बोलू. आपण नाथ महाराज बोलू शकतात, ते ब्रह्मज्ञानी सत्पुरुष. तर ते म्हणे इंद्राचं मी पाहायला म्हणाले, आणि साहजिक आहे ना, चीफ मिनिस्टर कोणाचं मार्गदर्शन घेणार? गव्हर्नमेंट जर त्याचं सेंट्रलमध्ये असेल तर त्यांच्या श्रेष्ठींचंच मत घेणार, हे साधा नियम आहे, तो तिकडनं चाललेला आहे. आता जे श्रेष्ठी कोणताही पक्ष श्रेष्ठींकडे दिल्लीला गेले जाणारच ना. महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना जर विशेष पॅकेज द्यायचंय आणि येणाऱ्या निवडणुकांचं सगळं जर लक्षात घेतलं तर, आणि दुसरं आज जर आपण पाहिलं तर मार्केट काय बघा, सगळ्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये तुडुंब पाणी वाहून गेलेलं आहे. कोणाचंही सोयाबीन आलं नाही, कपाशी आली नाही, बाकीच्या पिकांचं आपल्याला माहित नाही. या पिकांचं नुकसान झालं म्हणजे सगळ्यांचंच झालेलं आहे. त्याच्यामुळे सध्या 8 दिवसावर दिवाळी आली, कुठेही मार्केटमध्ये उत्साह नाही. अशा वेळेला काय करणार? हे जसं या मानवी जीवनामधलं प्रापंचिक दृष्ट्या आपण विचार करतो, तसं इंद्राला इंद्राचं पद कायम ठेवण्यासाठी सारखं मार्गदर्शन, काहो आता हे असं करणार, काहो ते तसं करणार, मग काय करणार? कायम विष्णूच्या आदेशानुसार, त्याच्या मार्गदर्शनानुसार इंद्र चालत असतो. पण सद्गुरुनाथ तुमचं वेगळंच आहे म्हणाले. तिथे ते श्रेष्ठीच ऐकतात, इथे कनिष्ठींच ऐकतात, म्हणजे भक्तांच. सद्गुरुनाथ तुमचं वैशिष्ट्य म्हणजे तुम्ही भक्तांचंच ऐकता म्हणे. तो म्हणला येतं का? हो हो येतं. हे असं करू का? हो असं करू. हे असं करायचं का? असं करू. तसं करू का? तसं करू. नाहीच करायचं का? नका करू. स्वतःच काहीच नाही. नाथ महाराज म्हणतात की काय सद्गुरुनाथा तुमचं, तुम्ही भक्तांच्या छंदाप्रमाणे वागता म्हणा. भक्ताचा जसा छंद का त्याला पुढे न्यायचं. महाराजांच्या याच्यात एक वाक्य महाराज फार तळमळीने फार प्रेमाने सांगितलं. महाराज म्हणाले, जो जो म्हणून जीव मला दिसला, माझ्याकडे आला नाही, दिसला, त्याला मी माझ्याचकडे ओढायचा आणि नित्य परमार्थाच्या मार्गामध्ये रोज त्याला पुढे मला कसं नेता येईल हे मी पाहिलं म्हणाले. काय हे त्याचं उदाहरण. आई त्या लेकराच्या कलाप्रमाणे त्याच्या बरोबर फिरत फिरत त्याला जीव घालत असते. अंगणात चल, अंगणात, रात्रीची वेळ थंडी तरी घेऊन जा, नाही मला वर घेऊन जा गच्चीवर, तिथे घेऊन जाते, तिथे तरी 2 घास खाईल, इथे तरी 1 घास खाईल. त्याच्या पोटात जाणं गरजेचं आहे. हा जीव जगला पाहिजे, हा वाढला पाहिजे, त्याचा मेंदू वाढला पाहिजे, त्याची उंची वाढली पाहिजे, म्हणून नको सगळे ते डाएटचे प्रकार ती आई खाऊ घालते. उद्देश तिचा याचा विकास झाला पाहिजे, शारीरिक मानसिक. तसा परमार्थामध्ये सद्गुरु आपल्या सत्शिष्याच्या सगळ्या, हो असं का महाराज मी 3च पारायण करतो, कर पारायण कर. काही स्त्रिया म्हणजे प्रेग्नन्सी मुळे पलंगावर बसून करा, पण नित्य वाचन करा. आणि वाचनाचा त्या जीवावर तुमच्या मनातला संस्कार त्याच्यावर म्हणणार आहे, आणि तो अत्यंत गरजेचा आहे. बाळ पोटात असल्यानंतर त्या आईने एकही विचार मनामध्ये निगेटिव्हिटी येऊ देता कामा नये. पण ते इतकं ग्रास्पिंग असतं, म्हणून त्या संस्काराची मुळात पहिल्यांदा गरज आहे. आणि आजही 21वे शतक असलं आणि इतक्या आपण पाहतो, इतक्या घरांमध्ये बाळ जन्माला येतात, त्या प्रत्येक आईच्या मनाची अवस्था काय असते याचा जर अभ्यास केला ना, एक सुंदर रिसर्च पेपर तयार होईल. त्यातून निर्माण होणारी संतती त्या प्रकारे निश्चित तुमच्या हातात आहे, नाही का? मातीचा गोळा आपल्या जर दिला आणि सांगितला, आणि उत्तम जर शिल्पकार असेल, मूर्ती करणारा मूर्तिकार असेल, तर त्या प्रत्येक चिखल्याच्या गोळ्याला प्रत्येक जण वेगळ्या प्रकारचा गणपती तयार केलेला आपण बाजारात पाहतो. तसे सगळे गणपती तयार करण्याचं काम आईकडे असतं. कशा प्रकारची मूर्ती घडवायची हे जसं त्या मूर्तिकाराच्या हातात आहे सज्जनो, अगदी तसंच्या तसं आईच्या हातात आहे. म्हणून ती पवित्र पाहिजे. ती बिघडली की सगळंच बिघडलं. या सगळ्यांचा ते म्हणाले की अशा प्रकारे म्हणाले तू त्यांचा ऐकतो. पुढे म्हणाले असा तू सद्गुरुनाथा, असा तू. नाथ महाराज म्हणतात की तुझी विनवणी मी कशी करावी. नाथ महाराज म्हणले की तुझी विनवणी जरी करायची म्हटलं तर वाणी माझी नाही ना. इथे नाथ महाराजांची लीनता आपल्याला दिसते, विनम्रता दिसते की हे सगळं माझं काहीच नाही. म्हणजे भाव केला गंध
भक्तीच्या अक्षता वाहिल्या चिता, मन केला मोगरा चित्त केली शेवंती, सत्वाच्या तुळशी अर्पिल्या. हा भाव माझं काहीच नाही म्हणाले. ते म्हणतात महाराज सद्गुरुनाथा तुमची विनोदी करावी म्हटलं तर वाणी, माझी वाणी काय असणार, ती तुमच्यापर्यंत कशी पोहोचेल म्हणाले. तुम्ही एवढे, मी किती छोटासा, माझी वाणी तुमच्यापर्यंत पोहोचू शकत नाही, कारण माझ्या वाणीला तेज, माझ्या वाणीला प्रकाश, म्हणजे तेज म्हणायचं त्यांना, प्रकाश असा शब्द वापरला. माझ्या वाणीला तेज, माझ्या वाणीला गोडवा, माझ्या वाणीतली अर्थता, माझ्या वाणीतला करुणा भाव, माझा अंतःकरणात असलेला प्रेमाचा भाव वाणीच्या रूपाने तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्याकडे शक्ती नाही. नाथ महाराज म्हणतात, किती सुंदर आहे, किती शिकण्यासारखे नाही. नाथांसारखा ब्रह्मज्ञानी पुरुष इतकं सुंदर नाही म्हणाले, तुमच्या पासूनच माझ्या वाणीला तेज येतं, प्रकाश मिळतो. माझ्या मुखाने बोलणारा, खरं सांगायचं म्हणजे सद्गुरुनाथा नाथ महाराज सांगतात, माझ्या मुखातून तुम्ही बोलता, मी नाहीच बोलू शकत. माझ्याकडे काय असं, नाथ महाराज म्हणतात माझ्याकडे ज्ञान आहे का, माझ्याकडे भक्ती आहे का, माझ्याकडे काय म्हणाले, पण माझ्या मुखातून प्रत्येक शब्द न शब्द तुमच्या शक्तीने येतोय महाराज, माझं नाही. पुढे म्हणाले, माझ्या मुखाने बोलणारे खरोखर तुम्हीच आहात. मी एकनाथ, नाथ महाराज म्हणतात, मी एकनाथ जनार्दनाशी एकरूप होऊन गेलो, म्हणून जनार्दन खरा वक्ता आहे, मी त्यांच्या चरणी लीन झालो. आपली भावना कायम सकाळपासून संध्याकाळी पाहिजे, महाराज मी तुमच्या चरणाशी सारखे चरण कमल आठवावे, आणि मी त्या चरणांचा दास आहे, मी त्या चरणांच्या रजकणाचा अपेक्षित असलेला आहे, तुमच्या चरणाचा एक कण मला मिळू द्या. हा भाव दिवसभर ठेवण्याचा प्रयत्न करावा. सुरुवातीला राहणार नाही, मग सकाळ दुपार संध्याकाळ करावा. म्हणून महाराजांनी एक सूत्र आपल्याला सांगितलं, एक करा म्हणाले. दिवसातले 3 संधी काळ जे आहेत, त्या 3 संधी काळाला माझं स्मरण करावं. एक उठल्याबरोबर, नंबर 2 भोजन प्रसादाला माध्यान्हाला, आणि नंबर 3 रात्री झोपताना. या 3 काळाला ठरवूनच टाकायचं की महाराजांचं स्मरण करायचं. सुंदर भूक लागलेली आहे, मस्त वाढून दिलेले, आठवण येत नाही. त्याच वेळेला खरी महाराज काय मला भूक लागली बाबा, आणि आज पुन्हा आपली आवडती पुरणाची पोळी. महाराज तुम्ही भूक दिली, पुरणाची पोळी दिली, पचन शक्ती दिली, तुम्हाला वंदन. रात्री झोपताना महाराज दिवसभर छान काम झालं, नामही झालं, त्या नामात तुमच्या चरणाशी आता झोपतो बरं. सकाळी उठल्यावर महाराज दिवसभर नामामध्ये जाऊ द्या बरं, छान झोप झाली, दिवसभराची कामं आहे, पण तुमचा विसर पडू नये. महाराज म्हणाले असं जर केलं तर हा नियम तुम्हाला खूप काही देऊन जाईल म्हणाले. महाराजांचं वाक्य हे 3 वेळा तरी लक्षात ठेवा. घास घेताना, काही खाताना लक्षात, अरे मला तहान आली, ते आताच आहे ना, त्यांचं स्मरण करून. आपल्याला नाश्ता भूक लागली, महाराज नाश्त्याला आज गुलाबजामुन आहे, आज बटाटे वडा आहे, नसला तरी म्हणायचं, ठीक आहे, केला तर केला, नाही तर राहिला, म्हणायला काय हरकत. बरं हे मी सांगतो लोकांना वाटतं मी माझंच सांगा, तसं नाही, सगळ्यांच्या घरचं मी सांगतो. आमच्या घरी रोज गुलाबजामुन आपल्याला, मग त्याच्यात ते समोरच काय करावं. महाराज म्हणाले तर ते असं सांगत असताना की माझ्या मुखाने बोलणार तादात्म्यता येणं अवघड आहे, पण अशक्य नाही. आपण जसा इतके वर्ष आपलं जीवन चालवण्यासाठी 20-22 वर्ष किती अभ्यास केला, रोज केला की अगदी जसं आठवतं तसं, पहिल्या वर्गापासून रोज शाळा, रोज अभ्यास, रोज होमवर्क, मग परीक्षा, वर्षाची परीक्षा, मध्यान्ह फर्स्ट टर्म, इतके वर्ष आपण केलं. थकलो का नाही? का मला मोठं व्हायचं, का मला नोकरी करायची, का मला पैसा मिळवायचा, का सुखासाठी. त्याच्या पुढचं सुख मिळवण्यास, जर हे प्रापंचिक सुख जे अशाश्वत असलं तरी पण मिळवायचं असतं, ते मिळवण्यासाठी 22 वर्ष जर अभ्यास केला तर परमात्म्याचं खऱ्या अर्थाने शाश्वत समाधान मिळण्यासाठी मग काहीतरी अभ्यास करावा लागेल. बरं याच्यासाठी खर्च नाही, फीस नाही, कोचिंग क्लास नाही, वेगळा वेळ द्यायची गरज नाही, नाही का? सदा येता जाता उठत बसता, चला महाराज असं करू, महाराज आज मस्त कांद्याचे भजे, ओके महाराज आज काहीच नाही, थंडगार पाणी, काय ते किती आनंद आहे.
किती छान वाटेल त्यांना. मला सांगा, आपल्या घरातलं लेकरू समजदार असेल, आईला किती कौतुक वाटेल. काही घरातली काही मुलं काही मुली अशा असतात की कधीच आई बाबाला काही मागत, आई बाबा अरे घे ना ड्रेस, अरे घे ना चप्पल, घे ना शूज, हो आहे मला, हो आहे. अशा लेकराचं आई बाबाला किती मनापासून कौतुक असतं. या जन्मातल्या, या प्रपंचातल्या, या आई बाबांना जर एवढं आहे, तर त्या सद्गुरुनाथाला आपण शांतपणे जे घडेल ते त्यांच्या इच्छेने घडेल, ते माझ्या कल्याणाचं आहे असं समजून जर वागलं तर महाराजांना आपलं किती कौतुक वाटत असेल. फक्त अवस्था अशी की ते आज आपल्याला समजत नाही. याचं कारण ते समजून घेण्यासाठी त्यांची वाणी किंवा त्यांचा संदेश आपल्याला कळण्यासाठी लागणारा चार्जिंगचा मोबाईल आपल्याकडे आज मोबाईल आहे, पण चार्ज तेवढं नाम, तेवढी साधना काहीच नाही. किती मी म्हटलं ना तुम्हाला, काही असे मी नाम साधक पाहिले की आता आपण असं म्हणूच शकत नाही की मला जपाला वेळ. नरेंद्र मोदींसारखा माणूस रोजचं त्याचं साधन आणि रोजचा त्यांचा सत्संग खास तागायत कधीच तुटलेला नाही, कधीच. आपण म्हणू शकतो नरेंद्र मोदी इतकं मला काम आहे. नरेंद्र मोदी जर रोज त्यांचं साधन करू शकतात, नरेंद्र मोदी जर रोज 45 किंवा 20 मिनिटांचा सत्संग एका सत्पुरुषाबरोबर रोज करू शकतात, आपल्याला न करायला काय. घरामध्ये प्रचंड काम करणाऱ्या स्त्रिया आहेत, तेवढं करून व्रत, वैकल्य, तुळस, दिवा, महादेव करणाऱ्या मुली आहेतच ना, बायका आहेत ना, वंदनीय. मग आपण म्हणू शकतो का आपल्याला जपायला वेळ नाही? पेपर बंद, टीव्ही बंद, व्हॉट्सअप बंद, 3 गोष्टी जर बंद झाल्या तर तेवढा वेळ तरी आपण फक्त सज्जनो नामाला देऊ शकलो ना. नामाच्या राशी पडल्याशिवाय राहणार 3च गोष्टी. आणि ते का, तर महाराज म्हणाले वृत्तपत्र वाचणं, टीव्हीवरच्या बातम्या ऐकणं. तेव्हा टीव्ही नव्हता, पण महाराज फक्त वृत्तपत्र, आपण त्याच्यात हे ऍड करू. वृत्तपत्र वाचणं, टीव्हीवरच्या बातम्या पाहणं, व्हॉट्सअपवरचे मेसेज पाहणं, म्हणजे जगातले प्रॉब्लेम आपणहून घरात बोलून घेणे. यांच्या घरी काय झालं, त्यांच्या घरी काय जळेलच का, आपण आपला उद्धार करू. स्वार्थ करा साधारे, नित्य तुम्ही नाम गायनी जागा. सज्जनो, हेच त्यांना अपेक्षित आहे. आणि मग पुढे म्हणाले की मी काय सांगू, की खरा वक्ता माझे जनार्दन स्वामी. 5 मिनिटं माझं लेट सुरू झालं तर 5 मिनिटं मी घेतो. ते म्हणाले खरा वक्ता मी नाहीच, मी त्यांच्याशी इतका एकरूप झालो म्हणाले की मी राहिलोच नाही, खरे वक्ते तेच आहे. माझ्या मुखामध्ये आणि माझ्या शब्दांमध्ये काय नाथ महाराजांची ओवी आहे, त्याचा मी तुम्हाला अर्थ फक्त सांगतोय. ओवी वाचली तर वेळ जाईल म्हणून थांबलोय. ते म्हणाले माझ्या मुखामध्ये आणि माझ्या शब्दामध्ये प्रवेश करून जनार्दन स्वामी ग्रंथलेखन करून घेत आहेत म्हणाले. शब्द माझे नाही, वाणी माझी नाही, माझ्या मुखामध्ये येणार सगळं. आणि हे केव्हा होतं सज्जनो, सारखं सरेंड होऊन, टोटल सरेंड, टोटल पॉवर. इट इज द सुपर मॅथमॅटिक्स इन द स्पिरिच्युअलिटी. परमार्थामधलं सगळ्यात मोठं गणितीय सूत्र आहे अनन्य भावाने पूर्ण शरणागत होणं आणि सद्गुरूंच्या ठिकाणी असलेल्या सगळ्या शक्ती स्वतः प्राप्त करून घेणं. आपला भाव तो नसावा, त्या येतातच. ऍप्लिकेशन सुद्धा करायची गरज नाही. खरा नामनिष्ठ, खरा जर आज साधक असला ना, तर आजही मी ऐकलेले अनुभव आहे, विदाऊट ऍप्लिकेशन ए पर्सन गॉट द सर्व्हिस. ऍप्लिकेशन न करता सुद्धा सज्जनपणाने, नीती धर्माने अभ्यास करून प्रामाणिकपणे जर राहिला. एक महाराजांचा शिष्य भेटला होता मुंबईमध्ये, आणि तो म्हणाला की मी ग्रॅज्युएशनला होतो, मी कधीच नापास झालेलो नव्हतो का ग्रॅज्युएशन, काय माहित नाही म्हणाले, माझ्याकडून काही चूक झाली म्हणा का दैव दुर्विलास, आणि मी फायनलला एका पेपरमध्ये नापास होतो. इतका वाईट वाटलं, इतकं वाईट वाटलं म्हणाले. काय करावं, काही सुचेना. आता पुढची त्यावेळेला ते म्हणाले एकदा मार्च मध्ये पाहिली की दुसरी परीक्षा जुलै ऑगस्ट ऑक्टोबर मध्येच असायची, सप्लिमेंटरीला बसतो. मग आता हा मे पासून तर जुलै ऑक्टोबर सप्टेंबर याचा वेळ काय करायचा म्हणून त्या काळामध्ये म्हणजे 12वीचे ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली आणि माझ्या राहिलेल्या पेपरचा अभ्यास केला. झाला म्हणजे ऑक्टोबर मध्ये परीक्षा झाली, नोव्हेंबर मध्ये रिझल्ट आला. आता नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाल्याशिवाय किंवा नवीन अपॉइंटमेंट सुद्धा साधारणपणे मे जून मध्येच कुठल्याही फॅक्टरीज मध्ये म्हणा किंवा याच्यामध्ये निघतात. 6 महिने आपल्याला काहीच करता येणार नाही, अशा विवंचनेमध्ये होतो. पण नित्यकर्म, संध्या, गायत्री, महाराजांचा जप, पारायण वगैरे सुरू होतो. आणि एका कन्सल्टन्सीचं माझ्या घरी मला हे आलं, अपॉइंटमेंट लेटर आलं की अमक्या अमक्या कंपनीमध्ये संभाजीनगरमध्ये जागा आहे आणि फ्रेश BSc फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथमॅटिक्स हे 3 विषय घेऊन
पास झालेले कॅन्डिडेट्स आम्हाला हवे आहेत. त्या एजन्सीने विद्यापीठाशी संपर्क केला. विद्यापीठाने ऑक्टोबरमध्ये पास झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांचे फोन नंबर आणि पत्ते देऊन टाकले. याच्यात ते म्हणजे माझा नंबर आला आणि त्या कंपनीचं मला घरी बोलवून आलं की तुम्ही इंटरव्ह्यूला या. मी ऍप्लिकेशन केलं नव्हतं. गेलो, इंटरव्ह्यू झाला मस्त. मला तो कोणता विषय काय, याच्यातलं काय, त्याच्यातलं काय. सुदैव म्हणजे महाराजांचं की त्यांनी जे प्रश्न विचारले त्या सगळ्या प्रश्नांची मी सुदैवाने उत्तर देऊ शकतो. याचं कारण म्हणाले, मी 12वीच्या ट्युशन्स घेतलेल्या 6 महिन्याच्या काळात. त्यामुळे कन्सेप्ट आधीच क्लिअर होते, शिकवून जास्त क्लिअर झाले. मग त्यांनी मला आपलं विचारलं, हीट काय, हीट ट्रीटमेंटचा प्लांट होता काय, हीट म्हणजे काय आणि हे म्हणजे काय, त्याचं युनिट काय. मला सगळं फटाफट कॉस्ट ऑफ कॅन्डिडेट चांगला मिळेल, तुम्ही आमच्याकडे जॉईन व्हा. आणि मला चांगल्या पॅकेजवर संभाजीनगरमध्ये 20 वर्षांपूर्वी नोकरी मिळाली. म्हणाले की ज्या नोकरीसाठी एखाद्या ओपन कॅटेगरीच्या माणसाला विदाऊट ऍप्लिकेशन, आज तरी मला तुम्ही सांगा लॉजिकली तुम्हाला हे पटतं का, एखाद्या ओपन कॅटेगरीच्या मुलाला कुणाच्याही रिकमेंडेशन शिवाय आणि ऍप्लिकेशन केल्याशिवाय नोकरी लागू शकते का? आई वडिलांची पुण्य, त्यांनी केलेले प्रामाणिक अभ्यास, त्याच्यामध्ये त्या आलेलं प्रारब्ध नापास होण्याचं. पण सज्जन हो, साधना काय करते, प्रारब्धाने येणारी जी दुःख आहेत ना, ती दुःख प्रतिकूलतेतून अनुकूलतेमध्ये बदलून देतात. त्यासाठी लागणारा विवेक निर्माण करतात. मी फर्स्ट रेट झालो, मी नापास झालो, जीव द्यायला पोरगा गेला नाही, पहिला विवेक. दुसरा, आपण काहीतरी चांगलं करावं, हा विवेक. हा सगळा साधनेने, सत्कर्माने, सदाचरणाने येतो. सदाचरण फार महत्वाचं आहे. म्हणून एक गोष्ट आपण कायम लक्षात ठेवा, मुलांनी सगळ्यांनी एक गोष्ट की आपण नुसती जी आरती म्हणतो, पतिव्रतेचा धर्म राखून तत्पर गुरुसेवे, हे पतिव्रतेचा. दुसरं, पाप कर्माकडे प्रवृत्तीच ठेवू नये. त्याच्यानंतर ब्रह्मानंद महाराज पाप कर्माकडे वळू नये. या 2 गोष्टी जर आपण साधल्या तर कोणताही युवक किंवा कोणतीही युवती कधीच चुकणार नाही. त्याच्याबरोबर नामसाधन, आपलं सदाचरण, आपलं नामसाधन आपल्या प्रापंचिक आणि पारमार्थिक प्रगतीला खूप यश देतं. नाथ महाराज म्हणाले की असं माझे सद्गुरू, माझा शब्द, माझी वाणी, माझं लेखन, त्या प्रत्येकातला शब्द माझा नाही, माझ्या सद्गुरूंचा आहे, असं नाथ महाराज सांगतात. राहिलेलं नाथांचं आपल्या सद्गुरूंवरचं प्रेम थोडंसं आपण उद्यासाठी ठेवूया, नाही का. श्रीखंड छान झालं, आज पूर्णाची पोळ्या, 8 दिवस पोळ्या असे ठेवा बरं का पूर्ण. म्हणून म्हणतो ते आज चांगलं झालं, थोडं उद्यासाठी ठेवा. तसं हे नाथांचं छान घरचं श्रीखंड उद्यासाठी थोडं ठेवूया. झालेली सेवा नाथांच्या आणि सद्गुरुनाथांच्या चरणी अर्पण करूया आणि आपल्या नित्याचा अभंग आवडीने भावी घेऊया की जो अभंग जीवनातल्या कुठल्याही प्रतिकूल कालखंडामध्ये आपल्याला सकारात्मक एनर्जी दी. असं जो अभंग आहे तो आपण घेऊ प्रार्थना म्हणून. श्रीराम समर्थ. आवडीने भावे हरी नाम घेसी, आवडीने भावे हरी नाम घेसी, तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे. आवडीने भावे नको खेद करू कोणत्या गोष्टींचा, नको खेद करू कोणत्या गोष्टींचा. पती लक्ष्मीचा जाणत से, आवडीने भावे सकल जीवांचा. करीतो सांभाळ सकल जीवांचा, करीतो सांभाळ तुझ मोकलीला ऐसे नाही, ऐसे नाही. आवडीने भावे जैसी स्थिती आहे
तैषा परी राहे जैसी स्थिती आहे, तैषा परी राहे कमल तूक पाहे, संचिताचे संचिताचे आवडीने भावे एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा एका जनार्दनी, भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश आहे, नाश आहे आवडीने भावे हरी नाम घेसी तुझी चिंता त्यासी सर्व आहे, सर्व आहे आवडीने भावे, आवडीने भावे, आवडीने भावे. सद्गुरुनाथ महाराज की जय.